नवी मुंबई के वाशी में आज माझीनवीमुंबई.com वेबसाइट की लॉन्चिंग की गई। मराठी साहित्य मंदिर में आयोजित एक विशेष कार्यक्रम के दौरान तमाम विशिष्ट जनों के बीच इस माझीनवीमुंबई.com का लोकार्पण किया गया। यह एक लोकल सर्च इंजिन है जिस पर नवी मुंबई के सभी व्यावसायिक उपक्रमों, कंपनियों, छोटे कारोबारियों और सामाजिक प्रतिष्ठानों को मुफ्त में लिस्टिंग करने की योजना है। वेबसाइट लॉन्चिंग कार्यक्रम में बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल समेत कई सेलिब्रिटी गेस्ट, यूट्यूबर और इन्फ्लुएंसर मौजूद रहे। बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने नई वेबसाइट का लोकार्पण करते हुए माझीनवीमुंबई.com के फाउंडर अफजल मलिक एवं टीम को बधाई दी। उन्होंने विश्वास जताया कि यह वेबसाइट आने वाले समय में नवी मुंबई की पूरी इन्फॉर्मेशन साइक्लोपीडिया बनेगी, जिसके जरिए एक ही जगह पर शहर की सभी सूचनाएं उपलब्ध होंगी। ही वेबसाइट आज या ठिकाणी सन्मान्य आमचे मित्र अफजल मलिक सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। या वेबसाईटमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत आपण ज्या वेबसाईट बघत होतो, जस्ट डायल आणि काही गोष्टी त्याच्यापेक्षा वेगळी आणि पर्टिक्युलर एखाद्या सिस्टमसाठी तयार केलेली वेबसाईट आहे। जेव्हा आपण एक पर्टिक्युलर एखादी आपली गोष्ट आपल्याला हवी असेल तर आपण ती गोष्ट मागवत असताना आपल्याला त्यांचे 50 ॲड्रेस येण्यापेक्षा पर्टिक्युलर एकच ॲड्रेस येणार आणि त्या ॲड्रेसच्या माध्यमातून ती लोक त्या ठिकाणी स्वतःहून आपल्याशी संपर्क साधणार, अशा पद्धतीची नवीन कल्पना त्यांच्यामध्ये आहे आणि ती त्यांच्याकडे 38,000च्या रजिस्ट्रेशन देखील झालेलं आहे। ह्या गोष्टींची किती गरज आहे। आपली नवी मुंबई हे वाढते शहर आहे, त्याची गरजा वाढते आहे। संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये आपण जर पाहत तर रिडेव्हलपमेंट त्याच्यामुळे लोकवस्ती वाढेल, गरजा वाढतील। नॅचरली या ठिकाणी अशा वेबसाईटची गरज आहे की जी लोकांना त्या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये काही गोष्टी मिळतील। आता आपल्याला बदलावं लागेल, वेळेप्रमाणे बदलावं लागेल आणि त्यासाठी व्यावसायिक आणि ह्या सगळ्या नोकरी धंद्या बघितल्यानंतर खूप वेळ कमी असतो लोकांकडे। मग त्या कमी वेळेमध्ये त्यांना जास्तीत जास्त काय गोष्टी करून घेता येतील ह्याच्यासाठी ह्या वेबसाईटचा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि म्हणून खास करून यांच्या ह्या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी आलो। मला खूप बरं वाटलं, कारण नवी मुंबईची जी गरज आहे ती गरज आज ह्या मलिक सर आणि यांच्या टीमच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होणार आहे असं मला वाटतं। कारण बरेचसे छोटे छोटे व्यापारी आणि काही लोक आहेत ज्यांना ह्या गोष्टींची फार गरज भासणार आहे। नवीन जनरेशन आहे ते देखील त्या ठिकाणी जास्तीत जास्त कामं कमीत कमी वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा देखील त्या ठिकाणी फायदा आहे। असं ह्या वेबसाईट माझी नवी मुंबई ही जी वेबसाईट आहे याच्या त्यांना खूप खूप म्हणजे शुभेच्छा आहेत आणि मी त्यांना कल्पना दिलेली आहे। जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीची आपल्याला काही मदत असेल 100% प्रोडक्ट किंवा त्यांना रॉ मटेरियल हवा असेल, रॉ मटेरियल नक्की मला कुठे मिळणार आहे तो तुम्ही दुसऱ्या राज्यातून इकडून तिकडून मागवाल, इथल्या इथं जर अवेलेबल असेल तर ती वेबसाईटमधून आपण उपलब्ध करून ठेवू शकतो, त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। जे लघु उद्योग असेल, व्यापारी असतील, ज्या ज्या वस्तूंचे व्यापारी का धंदे व्यवसाय करणारे असतील त्यांना त्यांच्या एका क्लिकवर त्यांना हवं असलेलं मटेरियल कुठे मिळू शकतं आणि ते परस्पर त्या कंपनीतून किंवा त्या व्यापाऱ्यांच्याकडून ज्यांना परस्पर संपर्क साधला जाणार आहे, त्यांचा वेळ वाचणार आहे, त्यांना इझी ही प्रोसेस होणार आहे। त्याच्यामुळे नॅचरली प्रत्येकाला रॉ मटेरियलपासून तर चांगला मटेरियल विक्रीपर्यंत त्यांना गरज लागते आणि ती गरज ह्या माझी नवी मुंबई वेबसाईटकडून 100% पूर्ण असं मला खात्री में समेट लिया है, सबको एक दूसरे से बांधा है और सर्च की दुनिया को इन्होंने छोटा किया है। ये एक बहुत अच्छा स्टार्टअप है और हमारे प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री जी जो इस आने के बाद डिजिटल प्लेटफॉर्म को सबसे ज़्यादा पॉपअप मिला है उसमें इन लोगों ने बहुत अच्छा सहयोग किया है और यंगस्टर बच्चे लोग हैं, महिलाएं हैं, इनकी शक्ति है, इन लोगों की ज़रूरत थी। हमारे को नवी मुंबई को इस तरह के सर्च इंजन की बहुत ज़रूरत थी क्योंकि पॉपुलेशन ज़्यादा था, 1-2 लाख व्यापारी थे, उनको एक दूसरे को जोड़ने का काम किया है, स्प्रेड होने का काम किया। इसमें ये स्प्रेड होंगे, सब व्यापारी लोगों को फ़ायदा मिलेगा, जो बाहर से भी लोग आते हैं उनको भी फ़ायदा मिलेगा कि यहाँ
किस तरह का कारोबार हो रहा है, कौन से व्यापारी क्या काम कर रहे हैं, उनको इजिली सर्च करके वो अपना कारोबार से उनको जोड़ सकते हैं। वहीं टीम माझी नवी मुंबई की रचना ने माझीनवीमुंबई.com की जानकारी दी। आकिब और अरमान ने वेबसाइट को नवी मुंबईकरों के लिए उपयोगी बताते हुए इस पर फ्री लिस्टिंग कराने की अपील की। उन्होंने क्या कुछ कहा, सुन लीजिए। हे वेबसाईट क्रिएट करण्याचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे नवी मुंबईकरांचे जे गरजा आहेत, जसं आता आपण सहज बघतो की काही शोधायला गेलं नवी मुंबईमध्ये तर जगभरातले सर्वच काही येतं, आपल्या जवळपासचं सर्व येतं, पण आपल्याला जे हवं आहे ते कधीच सापडत नाही। म्हणजे आपल्याला जे चांगलं आहे, चांगलं भेटते, चांगले पदार्थ जिथे भेटतात, कोणती गृहिणी चांगलं कार्य करते, शिवणकाम करते किंवा घरून क्लासेस चालवते, हे सर्व काही आपल्याला पाहता येत नाही। त्यासाठी हे आम्ही माझीनवीमुंबई.com क्रिएट केलेलं आहे, जेणेकरून नवी मुंबईकरांना हे सहज आणि सोप्यारीत्या आपले जे छोटे व्यवसाय आहेत, घरातून जे करता आहेत, जे जेवणाचं करतात, जे क्लासेस घेतात, ट्यूशन, मेहंदी क्लासेस घेतात, या सर्वांसाठी हे सोपं आणि सोयीस्कर असणार आहे, त्यांना फायदेशीर ठरणार आहे। त्यांचा व्यवसाय, त्यांचा जो ध्येय आहे काम करण्याचं ते लोकांपर्यंत पोहोचवणं, सहज ते त्यांचे फोटोज, त्यांचे डिझाईन्स, त्यांचे कुकिंगचे स्किल्स हे सर्व ते सहज दाखवू शकतात या वेबसाईटद्वारे आणि कस्टमर्सपर्यंत पोहोचणंही त्यांच्यासाठी खूप सोपं होऊन जातं या मार्गे। त्यासाठी आम्ही हे वेबसाईट क्रिएट केलेलं आहे। आमचं उद्दिष्ट फक्त एवढंच होतं ना की नवी मुंबईकरांना चांगलं आणि सोप्या पद्धतीचं काहीतरी करून दाखवणं, जे आम्हाला या 4 महिन्याच्या प्रवासामध्ये करून दाखवता आलं आहे। जेणेकरून ही आमची सुरुवातच आहे, परंतु आम्ही यापुढेही कार्य करतच राहणार आहोत। त्याच्यामध्ये वेबसाईटमध्ये भरपूर सारे डेव्हलपमेंट्स अजून बाकीच आहेत, जे पुढे चालून खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला यूज करता येणार आहेत। आत्ताही ते वापरण्यासाठी खूप जास्त सरळ आणि सुरळीत आहे ते। बस एवढंच मी सांगू इच्छिते। नवी मुंबईकर डेफिनेटली तुम्ही हा वेबसाईट यूज़ करा आणि आपला व्यवसाय रजिस्टर करा। ये जो प्लेटफॉर्म हम लोगों ने क्रिएट किया है, ये बहुत ही छोटी चीज़ है, लेकिन ये छोटी होने के साथ साथ ये बहुत ही ज़्यादा लोगों के लिए हम कह सकते हैं कि बहुत ही अच्छी चीज़ है, हेल्पफुल है, इजी टू यूज़ है, सिंपल टू यूज़ है। जो भी आपको चाहिए, या तो एक छोटा टी स्टॉल हो, या कुछ भी आपको खाना हो, या कहीं आपको 5 स्टार होटल ढूंढना हो, या कहीं होटल्स ढूंढने हो, स्कूल ढूंढने हो, कुछ भी ढूंढना हो, आप यहाँ पर आइए और वहाँ पर आपको एकदम, मैं वो नहीं कह सकता वर्ड्स, बट इट इज़ वेरी सिंपल, वेरी इजी। सो प्लीज़ कम एंड सी वंस व्हाट इज़ दिस वेबसाइट। हम लोग जेनरिक नहीं है, हम लोग हाइपर लोकल है, हम लोग लोकली बेस्ड है। हम लोग का जो भी मोटिव है सिर्फ लोकल्स को ग्लोबल ले जाना है। जैसे टी स्टॉल्स, पानी पूरी वाले, छोटे मोटे जो बिजनेसेस है जो रन होते हैं, पर उनको हम लोग को ग्लोबल लेकर जाना है। बेसिकली हमारा मतलब हम लोग सेक्टर बाय सेक्टर मैप करते हैं पूरे मुंबई को, नवी मुंबई को। ये नवी मुंबई के लिए ही बनाया हुआ है स्पेशली। तो हम लोग को यहाँ जो रहते हैं, जो लोग रहते हैं, उनको सबको पता है कि कितना प्रॉब्लम होता है बेस्ट पानी पूरी ढूंढने में, या बेस्ट कुछ स्टॉल ढूंढने में, कुछ भी ढूंढने में। तो हम लोग इसके लिए ये वेबसाइट को क्रिएट किए, बनाए हैं कि हम लोग लोकल्स को ग्लोबल ले जाना है। बेसिक सिंपल मेथड है हम लोग का ये। हम लोग चाहते हैं कि हर कोई प्लेटफॉर्म पर आए, देखे, ग्रो करे। सब जितने बड़े ब्रांड्स हैं वो लोग ऑलरेडी हैं, पर छोटे लोग को कहीं कोई मिलता नहीं है। पर हम लोग चाहते हैं कि छोटे लोग भी डेवलप हो, बड़े आगे ग्रोथ हो उनकी। बस ये हम लोग का मेन मकसद है। हम लोग अलग डिफरेंट है क्योंकि हम लोग लोकल है। हम लोग सेक्टर बाय सेक्टर मैप करते पूरी नवी मुंबई को। और ये नवी मुंबई इसके लिए क्योंकि हम लोग यहाँ पर रहते हैं, हम लोग इसलिए नवी मुंबई बेस्ड है कि हम लोग को पता है हम लोग की सिटी कितनी कैपेबल है ग्रोइंग के लिए। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।